आल्या गेल्याची, भूताखेताची, रस्त्यावरच्या माणसांची, दारच्या माणसांची, चाळीतल्या माणसांची, आल्या गेल्याची, समद्यांचे डोळे फुटून जाऊ देत. माझ्या लेकराला कुणाची नजर नग लागायला. अहो आजी, तुम्ही नजर काढताय म्हणल्यावर कोणाची हिंमत आहे का मला नजर लावायची? अरे चंदन, पण तू आधी सांगायचं तरी रे, मी काहीतरी घेऊन आलो असतो ना. हो ना. शिवा, अगं तुम्ही दोघं आलाच हेच खूप आहे माझ्यासाठी. आई चंदन, मी तुला काही लोकांचे कॉन्टॅक्ट देतो, म्हणजे ह्या क्षेत्रातल्या लोकांची तुझी ओळख वाढेल आणि तुला डील्सही मिळतील चांगले, है ना? आणि कॉन्टॅक्ट वाढले ना की फर्म पण तयार करायची तुझी. अगं फर्म वगैरे अगं आता सुरुवात आहे, इतकी पण काही कशाला? काहीच करायला पाहिजे. ये बघ, एकदा गाडी सुरू झाली का नाही की थांबवायची नाही. आणि आता तर काय तू गाडी बी घेतलीस होय का नाही? येस. पण शिवा, मी गॅरेज नाही सोडणार. म्हणजे मी माझ्या मित्रांशिवाय नाही राहू शकत. ए बाई, तू असं विचार जरी केला तरी मी सोडणार आहे का तुला? चला चहा घ्या. तुला नकोय का? कापी बिपी असलं काहीतरी घेऊन यायचं. चहा कसा चहा घ्या, कॉफी घ्या. शांती म्हणून म्हणते डोसकार पडते. चंदन, तू दिव्याला भेटलास का? इशे काढायचा नाही या घरात, सांगून ठेवती तुला. माझं लेकरू आता जरा कुठं असं व्यवस्थित मार्गाला लागतंय. डोसकं शांत झालंय त्याचं. परत परत तिचा त्या दुचकीचा विषय काढू नगस. सोडा. चंदन, गाडी घेऊन घरी ये. आईला भाऊंना फार आनंद होईल. अरे नक्की. मग मॅच येते गाडी चालवत समजासनी घेऊन. काय चालेल. आहे का नाही? मग वा वा, खरंच किती छान खबर आहे. मला नेहमीच त्या मुलाबद्दल विश्वास वाटत होता. हा पुढे काही ना काहीतरी मोठं करणार असं सतत वाटायचं. आणि त्याच्या आयुष्यात एवढं सगळं होऊन सुद्धा त्याने हार नाही मानला, हे विशेष. आई, भाऊ, जरा बोलायचं होतं. आशू, आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जो काही निर्णय घेतलास तो पूर्ण विचार करूनच घेतला असशील. आणि आम्ही सगळ्यांशी बोललोय सुद्धा याबद्दल. आणि शिवा, तुला गिल्ट वाटून घ्यायची काहीही गरज नाहीये. मुळात देशपांडेंनी आशूचं म्हणणं मान्य करायला हवं होतं. इतक्या साध्या गोष्टींवर जर ते खटके उडत असतील तर पुढे जाऊन त्यांच्याबरोबर काम करताना खूप अडचणी येऊ शकतात. बरोबर आहे. आणि आपण शिवाची बाजू नाही घेणार तर कोण घेणार ना? आणि सगळ्यांनाही कळायला हवं. शिवा, सीताई भाऊ, रॉकी बद्दल पण काही गोष्टी कळल्या आहेत. म्हणजे हा सगळा हट्ट ना माझा होता. आशूची यात काही चूक नाही. तो मला फक्त मदत करत होता मनापासून. आपण तिच्यावर आधीच विश्वास ठेवायला हवा होता. मला वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की शिवावर मी आधी विश्वास का नाही ठेवू शकलो. ती जे काही बोलते ते बरोबर आहे. आणि रॉकी बद्दल पण घरातल्यांना सगळ्यांना समजून सांगावं लागेल. मी बोलते ना, उर्मिलाशी बोलेन. सीताई, आणि मी संपदाशी बोलायचं ठरवलंय. मला कळतंय की जरा रिस्क आहे, ट्रिगर होणार आहेत गोष्टी. पण भाऊ, सीताई, कधी ना कधीतरी आपल्याला हे सगळं फेस करावं लागेल ना. आत येऊ का संपदा? संपदा, मला माहिती आहे तुला खूप त्रास होतोय. मला पण होतोय अगं त्रास. मला जर जमलं असतं ना तर रॉकीला असं जाऊ नसतं दिलं मी. या सगळ्यात माझा जीव गेला असता ना तरी चाललं असतं. पण
पण संपदा मला खरंच काही अंदाज नव्हता अगं. हळू 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 हळू. ओके. मला कळतंय संपदा, खूप खूप वाईट झालंय जे काही झालंय ते. पण तुला खरंच असं वाटतं का ग की हे सगळं मी केलंय? नाही नाही वहिनी, मला असं काहीच वाटत नाहीये. मला माहिती आहे त्या दिवशी जर तुला पॉसिबल असतं तू काही करून त्याला वाचवलं असतं. पण वहिनी, माझ्यापेक्षा खूप जास्त प्रेम आहे तुझं त्याच्यावर. तू लहानपणापासून किती केलंय त्याच्यासाठी, तू कसं काय असं करशील? हो, हे बघ, हे मला कळतंय सगळं, पण संपदा आता येताना मला खूप भीती वाटली अगं. आपल्या दोघींमध्ये रॉकीमुळे दुरावा आलेला रॉकीला नाही आवडणार. त्याच्यात चांगल्या गोष्टी आठवल्या पाहिजेत ना आपण समोर आल्यावर. तो शेवटचा दिवस नाही आठवला पाहिजे आपल्याला. असं नको व्हायला संपदा. आणि आपण आपली ताकद नाही झालो एकमेकींची तर काय करायचं? पटतंय? सॉरी सॉरी खरंच सॉरी वहिनी. ते तुला बघितलं की मला सतत ते असं आठवत होतं की तू रॉकीला असं घेऊ दिली. पण सॉरी, माझ्यामुळे तुला असं वाटलं. तू खरंच सॉरी. हे बघ, तू सॉरी नको बोलू अगं. काहीच गरज नाही, तुझं काहीच चुकलं नाहीये. मला सगळं कळतंय आणि सगळं नीट होईल. तू राह ना फक्त माझ्यासोबत, प्लीज प्लीज. मी कुठे जाणार आहे अगं? मी नेहमी सोबत आहे तुझ्या. काकू, ते सॉरी शिव. मी ना तुला नको नको ते बोलले, पण तू नेहमी संपदाचाच विचार केलास. अगं, मी तुलाच दोष दिला कारण मला संपदाची ही अवस्था बघवत नव्हती ग. हो, हे बघ, असं सॉरी वगैरे नको बोलू. अगं, तू आई आहेस, तुला काळजी असेलच ना. आणि मला नाही वाईट वाटलंय, असं नको बोलू. शिवा बाळा, तू खरंच मला माफ करू शकशील ना? मी काकू रागावले नाहीच आहे तुझ्यावर. मी कुणावरच नाही रागावले. आपण सगळ्यांनी एकत्र उभं राहायला पाहिजे आता. माझी लेक आहेस ग तू. काय ग दिव्या, हे सगळं घेऊन कुठे चालली आहेस तू? आता ही नवीन नाटकं काय तुझे? आजी, तू अगदी बरोबर म्हणालीस. पप्पांचं नाव लावायची सुद्धा लायकी नाहीये माझी. अगं दिव्या, काय बोलतेस तू? थांब बाई, आज मला बोलू दे. माझ्या आयुष्यात सगळं मिळालं होतं मला. तुझ्यासारखी धाडसी आजी, तुझ्यासारखी गोड आई, शिवासारखी समजूतदार लहान बहीण. तुम्ही इतकं चांगलं स्थळ शोधून आणलं होतं माझ्यासाठी. आणि मी काय केलं? पळून गेले. मी
चंदन सोबत गेले ही एकमेव गोष्ट मी अशी केली जी मी चुकीची नाही केली असं मला वाटतं. कारण चंदन व्यक्ती खूप चांगला आहे, पण त्याच्यासोबत जाण्याचं कारण माझं चुकीचंच होतं. त्याच्या खोट्या आभासी जगाला भोवले. त्यांनी ते नाटक संपवलं आणि मी त्याला सोडून दिलं. त्यांनी माफी मागितली, पश्चाताप केला, माझ्यासोबत परत उभा राहिला. आणि मी काय केलं, मी जे समजून घ्यायला हवं होतं, जे मला कळायला हवं होतं की त्यांनी हे जे सगळं केलं ते माझ्यासाठी केलं, आमच्या प्रेमासाठी केलं. पण नाही, मी काय केलं तर मी परत परत त्याचा विश्वासघात केला. तोवर त्याला त्रास दिला जोवर त्याचा प्रेमावरून विश्वासच उडून गेला नाही. ह्या सगळ्यात मी माझं स्वतःच नुकसान करून घेतलं. मला कळलंच नाही मी काय करते. तो परत उभा राहिला, स्वतःच्या पायावर सगळं केलं त्याने, मी नसून सुद्धा. मला कळलंच नाही की या सगळ्यात त्याला माझी नाही, मला त्याची गरज होती. शिवा घराची इज्जत वाचवण्यासाठी मंडपात उभी राहिली, नाहीतर माझ्यासाठी ती आपलं प्रेम विसरून जायला तयार होती एका पायावर. आणि मी तिलाच दोषी ठरवलं. अशी बहीण कुठे मिळेल आई? आई, तू नेहमी सावरून घेतलंस मला. तुझे दागिने, घरातले पैसे, काय काय नाही केलंस माझ्यासाठी. आणि शेवटी माझ्या या हवासाने मला एकटं पडलं. शेवटी पैसाही उरला नाही, तरी मी झुकले नाही. कचरा असलेलं अन्न खाल्लं पण माफी मागितली नाही. खरंच खूप नीच आणि निर्लज्ज झाले होते मी आई. खूप राग येतोय मला स्वतःवर. अजय, तू काल बोललीस ना मला, अगदी बरोबर बोलली. मी खूप रडले, खूप विचार केला, पण मला जाणवलं देव शिक्षा देतोय आपल्याला. इतकं सुंदर आयुष्याचं वाटोळं केलं ना आपण, म्हणून शिक्षा देतोय. पण ही शिक्षा मी एकटीच भोगणार. तुम्ही सुखी आहात ना माझ्याशिवाय? मला तुमच्या आयुष्यात अडचण व्हायचं नाही. मी कुठेतरी लांब जाईन, चांगल्या मनाने सुरुवात करेन. प्रायश्चित्त करण्यासारखी चूक केलेली नाहीये मी, पण प्रयत्न करेन. इथे थांबून तुम्हाला त्रास देणार नाही अजून. हे बघ दिव्या, तुला तुझी चूक समजली नाही, प्लीज. तू आता काही बोललीस तर मला निघता येणार नाही. आईचं ऐकणार नाहीस तू? काय म्हणालीस? मी इतकं वाईट वागून सुद्धा तू इतकं प्रेमाने बोलतेस माझ्याशी? मला काय वाटतं सांगू का? तुला ना माझ्याऐवजी कोणीतरी दुसरी मुलगी असायला हवी, शिवासारखीच, जिने तुझं नाव काढलं असतं, पप्पांचं नाव काढलं असतं, माझ्यासारखा त्रास दिला नसता. असं काही नाहीये ग. असंच आहे आई. मी जे केलंय ना, खरं तर त्याचं प्रायश्चित्तही करता येणार नाही. थांब डुचके. अगं, तू आम्हाला नको होतीस असं कधीच नव्हतं ग. आजही तू आमासनी हवी आहेस. तुझ्यासाठी जीव तुटतो आमचा. रडणं थांबव आधी. मला माफ कर पाहिजे. रडणं थांबव. आता इथून नवीन सुरुवात कर. अगं, आम्ही समधी तुझ्या बरोबर आहोत. हा, दिव्या, तुला तुझी चूक कळणं जास्त महत्वाचं होतं. होय. आज तुला तुझी चूक कळली आणि तुझं प्रायश्चित्त झालं.
आता इथपासून तू नवीन सुरुवात कर, अगदी आजपासूनच कर. आणि खरं सांगू का, आम्हाला सुद्धा तुझी गरज आहे का? तूच के आधीच ऐकणार नाहीस होय का? तूच के हा? स्वामी, माझ्या लेकराला इथून पुढे चांगली बुद्धी द्या. आता समत चांगलं होईल बघा. यार हा ड्रायव्हर काय पैसे घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये. पण आणू कुठून पैसे? मागच्या वेळी कीर्तीचे पैसे घेतले तर तिला संशय आला. आता काय करू? कीर्ती, तुझा ड्रायव्हर आहे ना पैशांचा, तो काय कामाचा आहे? वा 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 वा. कीर्ती, तुझ्या घरचे तुला कितीही काहीही बोलू देत, पण त्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. त्यांना तुझी खूप काळजी आहे, हे दिसतच आहे. वा. अरे पण थोडी काळजी जावयाची पण करा. त्याने तुमचं काय बिघडवलंय? जाऊ दे, बोलण्यात वेळ नको घालवायला. चला, काम झालं. एक मिनिट कीर्ती, थोडं सुख तुझ्या नवऱ्यालाही मिळू दे. हा हा की? सुहास, अरे कीर्ती, काय रे, काय करतोस? अगं ते माझ्याकडे थोडे एक्स्ट्रा पैसे होते ना, म्हटलं इथे ठेवूया, सेफ राहतील ना. बावळट समजतोयस का स्वतः आहेस? कपाटातून पैसे काढलेस ना, ते बघितले मी. निदान खोटं तरी बोलू नकोस. हा हा घेतले मी थोडे पैसे, तर काय बिघडलं एवढं? तुझा नवराच आहे ना मी, माझाही हक्क आहे. हक्क आहे ना, मग हक्काने मागून घे. चोरतोयस कशाला? ए, चोरलेलं नाहीये ना मी. ही खोली माझी पण आहे, मी घेऊ शकतो इथून पैसे. मग पैसे मागून घेता येतात, चोरायची गरज नसते. आणि काय झालंय तुला, असं का वागतोयस? एक मिनिट, मागच्या वेळेस कपाटातून पैसे गायब झाले होते, ते तूच चोरले होतेस ना? अरे निर्लज्ज, लाज नाही वाटत तुला? तोंड सांभाळून बोला. गप्प बस. अरे काय काय गप्प बस? अरे आतापर्यंत मी तुझ्यासाठी काय नाही केलंय? तुझ्यासाठी मी घर सोडलं, हाल केले स्वतःचे. अजून अजून काय करायला हवंय? आणि मग त्या बदल्यात थोडे पैसे घेतले तर बिघडलं कुठे? जाऊ दे, मी कशाला भांडतोय? तुझे पैसे आहेत ना, तूच ठेव तुझ्याकडे. हा, तुला नवऱ्यापेक्षा पैसा जास्त प्यार आहे ना, ठेव तुझ्याकडे. तुझे हळद कुंकू लाव, त्याला पूजा कर त्याची. मला नको तुझे पैसे. काही विचित्र माणूस आहे. पुन्हा काही केलं नसेल ना?